फिगर या ठिकाणी गाठलेली आहे। हे पहिले कल आहेत, मात्र या कलांमध्ये पहिला असा एनडीए की ज्यांनी आपला मॅजिक फिगर गाठलेली आहे। एनडीए आता 122 जागांवर आघाडीवर आहे। 122 ही मॅजिक फिगर आहे आणि या मॅजिक फिगर पर्यंत आता सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएला बहुमत पाहायला मिळत आहे। 122 ची मॅजिक फिगर या कलांमध्ये एनडीएला गाठलेली आहे। ज्या पद्धतीने प्रचार करण्यात आलेला होता त्यानुसार सांगण्यात आलेला होता, दावा करण्यात आलेला होता, एक विश्वास व्यक्त करण्यात आलेला होता एनडीए कडून की 150 ते 160 जागा यंदा आम्ही जिंकू आणि आता 122 जो मॅजिक फिगर आहे तो एनडीएने गाठलेला आहे। सुरुवातीचे कल जे आहेत आपण या ठिकाणी पाहताय, भाजप 73, जेडीयू 42, एलजेपी 5, काँग्रेस 11, आरजेडी 71 आणि जेएसपी 4 जागांवर सध्या आघाडीवर आहे। एनडीएने आपला मॅजिक फिगर गाठलेली आहे। 122 जागांवर एनडीए आघाडीवर आणि महाआघाडी या ठिकाणी 87 जागांवर आघाडीवर। निवडणूक आयोगानुसार भाजप 5 जागांवर आघाडीवर आहे, तर आरजेडी या ठिकाणी 2 जागांवर आघाडीवर आहे। निवडणूक आयोगानुसार, निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार तर एनडीए आता मॅजिक फिगर पासून पुढे मागे होताना पाहायला मिळते। 121 जागांवर एनडीए आघाडीवर, तर महाआघाडी 87 जागांवर आघाडीवर। भाजप 72, आरजेडी 71 जागांवर आघाडीवर। सुरुवातीपासूनच भाजप आणि आरजेडी यांच्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते। एक टफ फाईट म्हणू शकतो जी भाजप आणि आरजेडी मध्ये पाहायला मिळते आणि त्यानुसार आता जेडीयू जर आपण पाहिलं तर 42 जागांवर आघाडीवर आहे। नितीश कुमार काय करणार? महिला मतदारांची साथ त्यांना मिळालेली होती। 10% जो वाढीव टक्का होता मतदानाचा तो कुणाच्या बाजूने असणार? तर एक्झिट पोल नुसार हा आकडा जो आहे तो नितीश कुमार यांच्या बाजूने जाऊ शकतो असं सांगितलं जात होतं। मागच्या वेळेला जर पाहायला गेलं तर जेडीयूला फक्त आणि फक्त 44 जागांवर विजय मिळवता आलेला होता, मात्र जेडीयूने राजदच्या साथीने सत्ता स्थापन जी केलेली होती। आताचं चित्र आपण पाहिलं तर मतमोजणीच्या 1 तासानंतर आता कलांमध्ये एनडीएची घोडदौड या ठिकाणी सुरू आहे। कलांमध्ये बहुमताचा आकडा आता एनडीएनं गाठलेला आहे, पण आरजेडीची लढत अद्यापही कायम आहे। काँग्रेसची साथ मिळाल्यास बिहारमध्ये खेला होऊ शकतो। मतमोजणीच्या 1 तासानंतरच्या कलांमध्ये आता सध्या एनडीएची घोडदौड जी आहे ती पाहायला मिळते। कलामध्ये बहुमताचा आकडा गाठलेला आहे, पण आरजेडीची लढत जी आहे ती सध्या कायम आहे। काँग्रेसची साथ जर मिळाली तर बिहारमध्ये एक खेला होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली। एनडीए 117 जागांवर आघाडीवर आहे, भाजप 68 या ठिकाणी, जेडीयू 42, एलजेपी 5 जागांवर आघाडीवर आहे। तर आघाडीमध्ये काँग्रेस 11 जागांवर तर आरजेडी 75 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। महाआघाडीमध्ये इथे फक्त आरजेडी लढतोय, तर प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य 4 जागांवर आघाडीवर। पढ़ाई, कमाई और दवाई के लिए बाहर नहीं जाना पड़ेगा या पद्धतीने एक प्रकारे प्रचार जो आहे तो तेजस्वी यादवांनी केलेला होता। निवडणूक आयोगानुसार जर आता आपण पाहिलं तर सुरुवातीचे कल जे आपण या ठिकाणी पाहताय, एनडीए 117 जागांवर आघाडीवर आहे, महाआघाडी 92 जागांवर आघाडीवर आहे। जेएसपी जनता स्वराज पक्ष तो नेमका काय? जनसुराज पक्ष हा नेमका प्रशांत किशोर यांचा पक्ष या निवडणुकीमध्ये काय कमाल दाखवू शकतो? एक वेगळा फॅक्टर, एक्स फॅक्टर म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात होतं, मात्र त्यांचा पक्ष 4 जागांवर फक्त आणि फक्त आघाडीवर आहे। एनडीए 117 आणि महाआघाडी 92 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। भाजप आणि आरजेडी काय कामगिरी करतात यावर बिहारचं पुढचं चित्र अवलंबून असणार आहे, कारण वरचे आकडे बदलतायत। ते भाजप आणि आरजेडी यांचे आकडे बदलले त्यानंतरच हे आकडे बदलतायत। निवडणूक आयोगानुसार तर भाजप या ठिकाणी आघाडीवर आहे, तर आरजेडी 2 आणि काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर आहे। मात्र आपल्याकडे जे कल आहेत या कलानुसार 214 जागांचे कल हाती आलेत, त्यामध्ये भाजप आता 70 आणि आरजेडी या ठिकाणी 75 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेस